प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे फिजिओथेरपी कशासाठी, कोणासाठी आणि कोणकोणत्या आजारावर उपयोगी ठरते. सहभाग आहे फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर राहुल देशमुख यांचा. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य आहे राजेश जाधव यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे डॉक्टर शिरीन देशमुख, स्ट्रेच फिजिओथेरपी फिटनेस क्लिनिक, रामदासपेठ, बिर्ला गेट नंबर 1च्या समोर, अकोला यांचं. डॉक्टर राहुल देशमुख, BPTH, MPTH, फेलोशिप इन कार्डिओ पल्मोनरी रिहॅबिलिटेशन, अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद, सर्टिफाइड क्लिनिकल न्यूरोडायनामिक टेक्निक प्रॅक्टिशनर, व्हिजिटिंग फिजिओथेरपिस्ट, आयकॉन हॉस्पिटल, अकोला, एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट, महाराष्ट्र स्टेट, माजी अध्यक्ष, अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपी संबंधी कुठल्याही शंकेसाठी 9359188413 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 9359188413. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आज आपण फिजिओथेरपी कशासाठी, कुणासाठी आणि कोणकोणत्या आजारांमध्ये फिजिओथेरपीचा उपचार आपण घेऊ शकतो या संबंधी आपण आपले प्रश्न विचारू शकता. आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर राहुल देशमुख. नमस्कार डॉक्टर. आपल्याला फोन कॉल आलाय सुरुवातीला, आपण तो घेऊया. हॅलो हॅलो. नमस्कार. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, आकाशवाणी अकोला केंद्र. बोला, आपलं काय नाव आहे? मी वाशिम जिल्हा तालुका मंगरुळपीरून बोलतोय, गोपाल हिवराडे. बरं बरं, हिवराडे साहेब विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार देशमुख सर. नमस्कार गोपाल भाऊ. माझा प्रश्न असा आहे की पॅरालिसिस झालेल्या पेशंटना फिजिओथेरपी कंटिन्यू करावं लागते का? अच्छा, हो, पॅरालिसिस झालेल्या पेशंटला फिजिओथेरपी अत्यंत आवश्यक असतं आणि ती कंटिन्यू फिजिओथेरपी ठेवणे फारच गरजेचं असतं. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पॅरालिसिस झालेल्या माणसाचं बॅलन्स पॉवर हे कोणत्या कारणामुळे कमी होऊ शकते? काय विचारलं तुम्ही? पॅरालिसिस झालेल्या पेशंटचं म्हटलं बॅलन्स पॉवर कोणत्या कारणामुळे कमी पडते? बॅलन्स, ज्यांचं जे बॅलन्स जेव्हा जाते ते कुठल्या कारणाने बॅलन्स जाते असं विचारायचं आहे तुम्हाला? हो. अच्छा, आता पॅरालिसिस हा ब्रेनमध्ये काही एखाद्या वेळेस रक्ताची गाठ होणे किंवा मग एखादी रक्ताची जी नळी असते ती फाटणे याच्यामुळे पॅरालिसिस होतो. आणि कुठला ब्रेनचा भाग इन्व्हॉल्ड आहे त्यावर मग ठरतं की यांचं बॅलन्स म्हणजे डिस्टर्ब राहणार की चांगलं राहणार. समजा सेरेबेलम नावाचा भाग असेल आणि तिथे त्यांना इन्फार्क्ट किंवा मग रक्ताची गाठ आली असेल तर त्यांचं बॅलन्स जाऊच शकतं. मग याच्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी, बॅलन्स ट्रेनिंग नावाची फिजिओथेरपी आपल्याला फार गरजेची असते आणि याला रिकव्हरीला थोडासा जास्त वेळ लागतो. धन्यवाद सर. मला पॅरालिसिस असल्यामुळे हा प्रश्न मला विचारला. अच्छा, तुम्ही फिजिओथेरपी करा, तुम्ही चांगले व्हाल. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा फोन करा. सर, आपण फिजिओथेरपीबद्दल बोलणार होतो की फिजिओथेरपी, आपल्याला फोन कॉल येतोय, तो आपण आधी घेऊया. हॅलो आकाशवाणी. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आपण कोण बोलत आहात? आम्ही अकोल्यामधून बोलतोय ना. काय नाव आहे आपलं? आमचं नाव विवेक अंबुस्कर आहे. बरं अंबुस्कर भाऊ, काय प्रश्न आहे तुमचा? आमचा प्रश्न असा आहे की फिजिओथेरपी मध्ये आम्हाला जसं मसाज तर राहतील, डोक्याचे मसाज वगैरे, जॉईंट मध्ये दुखणे वगैरे राहतील थोडं, ते बरं होऊ शकेल का? डॉक्टर काय सांगू आपण यांना? विवेक भाऊ नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. तुमचा जो प्रश्न आहे की फिजिओथेरपीमध्ये मसाज असतं आणि गुडघ्याची मसाज करायचं, ॲक्च्युली त्रास काय आहे तुम्हाला ते सांगा.
त्रास आम्हाला सर आम्ही सलून व्यवसाय करतो आमचा, त्या स्टँडिंग मध्ये तो आम्हाला त्रास होतो. अच्छा अच्छा. तर मग फिजिओथेरपीमध्ये फक्त मसाजच आहे असं नाही. गुडघ्याचा आजार कुठला आहे, गुडघ्यांची झीज झाली आहे का, त्यांची जे हाडं असतात त्यांची झीज झालेली आहे का, किंवा अजून त्यामध्ये पाणी झालेलं आहे का. जसं तुम्ही म्हणताय की तुमचा जो व्यवसाय आहे तो जास्त वेळ उभं राहण्याचा आहे, त्याच्यामुळे काही गुडघ्यांमध्ये त्रास झाला आहे का. तुमचा त्रास व्यवस्थित पाहून मग फिजिओथेरपी आपल्याला घ्यावं लागतं. फक्त मसाज करून तुम्हाला आराम मिळणार नाही. तर तुम्ही एक चांगल्या फिजिओथेरपिस्टकडे जाऊन पहिले याचं निदान करून घ्यायचं. एक गुडघ्याचा जो त्रास आहे तुम्हाला तो कशामुळे आहे आणि त्याचं रिझन आल्यानंतर मग फिजिओथेरपी घ्या. तर फिजिओथेरपीमध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आपण यूज करतो. काही स्पेसिफिक एक्झरसाइजेस असतात की ज्या तुम्हाला फिजिओथेरपिस्ट पण सांगतील, किंवा त्या एक्झरसाइजेस तुम्हाला घरी पण करता येईल, किंवा तुमचं जॉबचं जे प्रोफाईल आहे त्या जॉबच्या अनुषंगाने पण ते फिजिओथेरपिस्ट तुम्हाला एक्झरसाइजेस सांगतील. त्याच्यामुळे तर फक्त तुम्ही मसाजवर अवलंबून नका राहू. एक्झरसाइजेस आणि काही मशीन्स फार आवश्यक आहे गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी. आणि सर ते आपण ते पोटऱ्या वगैरे थंडीचे अकडतात, खूप दुखतात, ते कसं काय मग? पोटऱ्या दुखणे हा वेगळा भाग झाला. त्याचं कारण कळणे फार गरजेचं आहे. त्याची भरपूर कारणे आहेत पोटऱ्या दुखण्याचे. एकदम साधं कारणापासून मेजर कारणं पण आहेत ज्याच्यामुळे पोटऱ्या दुखतात. तर त्याचं पहिले निदान होणे गरजेचं आहे की पोटरी दुखण्याचं कारण काय आहे, आणि त्याच्यावर मग फिजिओथेरपीचा इलाज. ठीक आहे. तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय? हो मॅडम, खूप समाधानकारक उत्तर मिळालं. आमच्याकडे फिजिओथेरपी मी माझी चांगला आराम मिळतो आणि चांगला प्रतिसाद आहे. चला, छान छान. पुन्हा फोन करा. हो जरूर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार वैभव. सर, आपण फिजिओथेरपी नेमकी काय आहे हे सांगणार होतो. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, मी रीता जाधव बोलते. बोला. माझा असा प्रश्न होता मॅडम, माझा ना उजवा खांदा खूप दुखतो. बाकी म्हणजे आपण साधा गाडीचं जरी समजा झालं, जास्त चालवणं किंवा एखाद्या दिवशी आपण एखादं एक्स्ट्रा काम जरी झालं तरी तो सतत त्याच्यामध्ये पेन होत राहतात आणि त्या लवकर नाही बसत मग तो. अच्छा, तर त्यावरती फिजिओथेरपी मध्ये काय इलाज आहे? हा इलाज घरच्या घरी करता येऊ शकेल. बरं सर, आपण काय सांगू यांना? ताई नमस्कार. हा नमस्कार. तुमचा जो सांधा दुखतो म्हणजे शोल्डर दुखतोय तुमचा, बरोबर? शोल्डर. हो. तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला साखरेचा आजार आहे का, डायबिटीज आहे का? नाही, डायबिटीस नाही आणि माझं वय 40 आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग जे सांधा दुखतो तर त्याचं कारण काय आहे, कारण शोधणे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे जाणे गरजेचं आहे. एकदा त्याचं कारण कळलं आपल्याला, त्यानुसार मग आपण ट्रीटमेंट करतो. सांधा दुखायचे भरपूर कारणं आहेत. एक साधं कारण म्हणजे एखाद्या वेळेस एखादी मसल ओढल्या जाते आणि तिच्यावर ताण पडतो. एखाद्या वेळेस आपण वजन उचलतो तर त्या मसलवर ताण पडतो. फ्रोझन शोल्डर असू शकतो, हे फारच कॉमन कारण आहे. किंवा एखाद्या वेळेस खूप जास्त वजन उचलल्यामुळे किंवा एखादा झटका लागल्यामुळे एखादी मसल फाटल्या पण जाऊ शकते. तर या 4-5 कारणांपैकी कुठल्या कारणामुळे तुमचा खांदा दुखतो हे पाहणे गरजेचं आहे. आणि ते एकदा आपल्याला कळलं की त्यावर मग आपण इलाज किंवा फिजिओथेरपी सांगतो. तर घरच्या घरी इलाज जे म्हटला तुम्ही, तर आता घरच्या घरी इलाज हे आता आउटडेटेड झालेलं आहे. तर कुठला पण त्रास असेल किंवा पेन असेल तर लवकरात लवकर फिजिओथेरपिस्टकडे जाणे किंवा कन्सर्न डॉक्टरकडे जाणे गरजेचं असतं. त्या अंगावर काढणे हे चुकीचं ठरू शकतं. ठीक आहे. धन्यवाद रीताताई. हा ठीक आहे. सर, आता जसं या रीताताईंनी आपल्याला विचारलं घरच्या घरी, तर असं होऊ शकतं का की फिजिओथेरपीमध्ये आपण त्यांना काही व्यायाम आधी शिकवले, ट्रेन केलं आणि मग ते घरी करू शकतील? हो, पण त्यांना जसं मी सांगितलं की त्यांच्या दुखण्याचं कारण आपल्याला निदान करणे फार गरजेचं आहे. फिजिओथेरपीमध्ये घरच्या घरी एक्झरसाइजेस आम्ही सांगतोच, पण ते पहिल्याच दिवशी नाही. काही दिवस आपण मशीन्स यूज करतो. मशीननी त्यांचा थोडासा त्रास कमी होतो आणि त्यांचे जे स्नायू आहेत ते एक्झरसाइजसाठी रेडी होतात. 3-4थ्या दिवसापासून आपण एक्झरसाइजेस ज्या सांगतो त्या प्रत्येक पेशंटला घरी करायला लावतोच. मग 7-8 दिवसात
ते ट्रेनिंग होतं पेशंटचं आणि त्यानंतर मग ते घरी करू शकतात. म्हणजे डायरेक्ट घरच्या घरी असं आपण कारण समजून न घेता इलाज करू शकणार नाहीये. डॉक्टर, आपण हे सांगणार होतो की ही फिजिओथेरपी जी आहे. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, काय नाव आहे आपलं? मी संजय बन बोलतो सस्तीवरून. बरं संजय भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. फिजिओथेरपी म्हणजे काय, कोणा बिमारीवर चालते मग ते? बरं, बस डॉक्टर सांगतात आपल्याला. संजय भाऊ नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. फिजिओथेरपी हा एक वैद्यकीय विज्ञानावर आधारित एक उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये शरीराची हालचाल कार्यक्षमता सुधारण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी व दुखापतीमधून लवकर बरे होण्यासाठी व एखाद्या रुग्णाची जीवनशैली सुधारण्यासाठी मदत होते. यामध्ये तुम्ही आजार विचारले ना, कोणकोणत्या आजारावर फिजिओथेरपी काम करते. हां, तर यामध्ये साधे जे दुखणे असतात, जसं मानेचं दुखणं झालं किंवा मग कमरेचं दुखणं झालं, गुडघ्यांचे दुखणे झाले, सांध्यांचे दुखणे झाले, जसं आता फ्रोझन शोल्डर जे डायबिटीज पेशंटमध्ये फारच कॉमन असतं, याच्यामध्ये फिजिओथेरपी असतं. किंवा मग लहान मुलांचे जे आजार असतात, जे जन्मतःच येतात, जसे सेरेब्रल पाल्सी झालं, त्यांना चालता येत नाही, त्यांना बॅलन्स नसते, त्यांना हात उचलता येत नाही. किंवा मग पक्षाघात झाला, ज्याला आपण लकवा किंवा पॅरालिसिस म्हणतो. किंवा मग एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये एखादी आपलं हाड वगैरे फ्रॅक्चर झालं आणि त्याचं ऑपरेशन समजा डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांनी ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर फिजिओथेरपी असते. ICUमध्ये पण रुग्णांना फिजिओथेरपी असते. असं प्रगल्भ असं फिजिओथेरपीचं एक विश्व आहे. ते सांध्यावर वगैरे आहे ना, सांधेदुखीवर? हो, सांधेदुखीवर पण फिजिओथेरपी असते. हो का? हो. ठीक आहे. फक्त त्याचं निदान करणे गरजेचं आहे. सांधा तुमचा दुखतो तर कोणत्या कारणामुळे दुखतो हे आपल्याला कळणे किंवा फिजिओथेरपिस्टला दाखवून हे समजून घेणे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी घेणे गरजेचं असतं. मला सांधेदुखी त्रास आहे. मला थेरपी करायची आहे. बर. हा, मानबी दुखते, हो, टोंगळे दुखतात, बर. कंप. तुमचं वय सांगा डॉक्टर साहेबांना. माझं 53 वय आहे. बर. तर तुमच्या त्रासाचं किंवा तुम्हाला जी दुखणं आहे, सांधेदुखी आहे, त्याचं निदान आधी करणे आणि त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी घेणे. हो का? हां. संजय भाऊ, लक्षात आलं तुमच्या? हा. ठीक आहे. धन्यवाद सर, चांगली माहिती दिल्याबद्दल. हां, पुन्हा धन्यवाद. फोन करा. धन्यवाद. हॅलो. हा, काही नाही, मी इथे खांबडच्या इथून बोलते आहे. हां. मी स्पाईन मध्ये इंजेक्शन घेतले होते, 2-1 महिने झाले मला, दिवाळीच्या आधी थोडसा. बर. तर आता एक्सरसाइज करायची का, केव्हापासून करायची वगैरे काय, तर ते विचारायचं होतं मला. आपण काय सांगू यांना डॉक्टर? ताई नमस्कार. जेव्हा तुम्ही इंजेक्शन्स घेतले तेव्हा तुमचा त्रास काय होता? मला स्पाईन मधल्या नस दबल्या होत्या, तर मी आधी ते इथे फिजिओथेरपी केली होती. पण मला खूप म्हणजे इतका जास्त त्रास व्हायला लागला की मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं. बर. मग मी धनत्रयोदशीच्या 1-2 दिवसाआधी स्पाईन मध्ये इंजेक्शन घेतले. हा, तर आता परत ते थोडंसं कमरेत दुखायला लागलंय, मला सुरुवात झाली म्हणजे दुखायला 4-5 दिवसापासून. बर. इंजेक्शन घेऊन किती दिवस झाले ताई तुम्हाला? मी म्हटलं ना, धनत्रयोदशीचा 2 महिने झाले असतील, 1.5 ते 2 महिने झाले असतील. हो, अगदी तुम्ही फिजिओथेरपिस्ट. पण त्यांनी तेव्हा काय सांगितलं होतं मला की 3 महिने तुम्ही म्हणजे कोणती एक्सरसाइज नाही, काही नाही करायची म्हणून. हा, पण ना आता दुखतंय थोडं, सुरुवात झाली कंबर दुखायला माझी कमरेपासून तिथे. नाही, तुम्ही फिजिओथेरपिस्टला दाखवून एक्सरसाइज सुरू करणे गरजेचं आहे. आता 2 महिने म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे. जी पण कंडिशन होती तुमची ती थोडीशी सेट झालेली आहे आणि 2 महिन्यापासून तुम्ही थोडासा आराम केलाच असेल. नाही, असं खूप आराम सांगितलाच नव्हता त्यांनी, ऍक्टिव्ह सांगितलं होतं. म्हणजे 10 मिनिटाच्या वरती
जास्त बसायचं नाही, पण 10 मिनिटं म्हणजे 15 मिनिटाच्या वरती असं उभं राहायचं नाही एकसारखं, म्हणजे पोझिशन चेंज करत राहायचं. बरोबर बरोबर. पण हा. पण आता तुम्ही एक्झरसाईज सुरू करायला पाहिजे, पण मनानी नाही. फिजिओथेरपिस्टला दाखवा आणि त्यानंतरच एक्झरसाईज व्यायाम सुरू करा. बरं बरं, ठीक है आहे ना? ठीक आहे. येस. हा चालेल. धन्यवाद. सर, फिजिओथेरपीबद्दल आपण पाहतो की बऱ्याच शंका श्रोत्यांच्या मनात आपल्याला दिसत आहेत, किंवा नुसतंच व्यायाम आपल्याला करून मिळणार आहे का, मसाज करून मिळणार आहे का, असं त्यांना वाटतं. तर त्यामुळे आपण फिजिओथेरपी कशी काम करणार आहे, तर ते थोडक्यात सांगूया. फिजिओथेरपी ना ही जसं मी आधी पण सांगितलं, वैद्यकीय विज्ञानावर आधारित एक उपचार पद्धती आहे. यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं इलेक्ट्रोथेरपी, फिजिओथेरपी, त्याच्यानंतर फंक्शनल ट्रेनिंग है ना, आणि एर्गोनॉमिक्स, अशा मॅन्युअल थेरपी, असे 4 ते 5 घटक फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही नेहमी वापरतो. पेशंट कशाचा आहे आणि कुठला आजार घेऊन आलेला आहे त्यानुसार हे सगळं ठरतं. एखादा पेशंट फक्त सांधेदुखीचा आलेला असेल तर त्यांना आधी काही मशीन्स यूज करणे, त्याच्यानंतर एक्झरसाइजेस करणे, किंवा असं असेल तर आमच्या हाताने आम्ही मॅनिप्युलेशन किंवा एक त्या जॉईंटचं मोबिलायझेशन करतो. पण हे सगळं जनरल झालं. जोपर्यंत पेशंट येत नाही आणि त्यांच्या दुखण्याचं निदान करून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला ठरवता येत नाही की फिजिओथेरपी काय करायची. सर, फिजिओथेरपी आपण एकदा त्यांना देणार आहोत, काही याच्यात तुम्ही सांगितलं की मशीन्सचा वापर होणार आहे, किंवा ट्रेन फिजिओथेरपिस्ट जे असतील तर ते तुम्हाला मसाज स्वरूपात जे काही असेल ते करून देतील. पण मग याची त्या पेशंटला सवय होते का? नाही, याची पेशंटला बिलकुलच सवय होत नाही. पण जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आणि आम्ही त्यांना 7 ते 10 दिवस समजा बोलावतो, तर आमचं एकच असतं की तुम्ही इथे 7 दिवस 8 दिवस फिजिओथेरपी करा, आणि त्यानंतर जे आम्ही एक्झरसाइजेस त्यांना ट्रेन करून देतो, एक्झरसाइजमध्ये त्यांना ट्रेन करून देतो, त्या एक्झरसाइजेस त्यांनी घरी करणे फारच गरजेचं असते. आणि एक्झरसाइजची सवय लागणे हे तर चांगलीच गोष्ट आहे. व्यायामाची सवय लागणे ही चांगलीच गोष्ट आहे. व्यायामाची सवय लागणार आहे, पण मशीन्सची नाही. तुम्ही तो स्वतः करून घेणार आहात. सर, काही पेशंट असे असतात, जसं पॅरालिसिसचा पेशंट आहे, की फिजिओथेरपी ही दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्याचे व्यायाम इतर कोणाला तरी करवून घेणं आवश्यक असतं. तर त्यासंबंधी आपण काय सूचना देऊ? पॅरालिसिसच्या पेशंटला ना रिकव्हरीसाठी जो वेळ लागतो तो खूप जास्त लागतो. कारण की ब्रेनचा जो मेंदूचा जो भाग इन्व्हॉल्ड असतो ज्याच्यामुळे पॅरालिसिस होतो, तो कुठला आहे त्याच्यावर पण त्यांच्या रिकव्हरीचं प्रमाण ठरतं. सो एक्झरसाइज ज्या असतात त्या समजा पेशंट हॉस्पिटलाइज असेल तर हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर, पेशंट एकदा सेटल झाल्यानंतर पेशंट समजा क्लिनिकला येऊ शकत असेल तर क्लिनिकला, आणि त्याच्यानंतर घरी पण त्या एक्झरसाइज करणे गरजेचं आहे. आता या एक्सरसाइजेस याचा रिकव्हरी पिरियड खूप जास्त असल्यामुळे या एक्सरसाइजेस घरी पण करणे गरजेचं आहे. तर घरी या एक्सरसाइज आम्ही मग पेशंटसोबत जे रिलेटिव्ह असतात, एखाद्या वेळेस पेशंटचा मुलगा असतो, एखाद्या वेळेस पेशंटची पत्नी असते, किंवा एखाद्या वेळेस त्या पेशंटची आई असते, तर अशा सोबत असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना पण आम्ही ट्रेन करतो, जेणेकरून त्या एक्सरसाइजेस त्या घरी पण करू शकतील. डॉक्टर, हे सांधेदुखीचे आपल्याला काही प्रश्न आले होते की ज्याच्यावरती फिजिओथेरपी घेतल्या जाते का? आपण त्यांना उत्तरं दिलेली आहेतच, पण हे जे सांधेदुखीचे पेशंट्स आहेत तर यांना ही फिजिओथेरपी म्हणा किंवा हे व्यायाम म्हणा किती काळपर्यंत करावे लागतील? आता आपण असं समजूया की समजा फ्रोझन शोल्डरचा आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. कट झालाय फोन. मॅडम, आपण एक एक्झाम्पल घेऊया फ्रोझन शोल्डरचं, की जे खूपच कॉमन झालेलं आहे. तर फ्रोझन शोल्डरमध्ये ज्या 3-4 स्टेजेस असतात, कुठल्या स्टेजमध्ये पेशंट फिजिओथेरपिस्टकडे येतो यावर सगळी समोरची ट्रीटमेंट अवलंबून असते. अशा पेशंटला 4 ते 8 आठवड्यांचा वेळ लागतो पूर्णपणे बरे होण्यासाठी. कधी कधी तो जास्तही लागतो, कधी कधी तो कमी पण असू शकतो.
त्यांचं कितपत दुखणं आहे, त्यांचं दुखणं फिजिओथेरपी नंतर किती कमी होतं, यावर त्यांना किती काळ एक्झरसाईज करायचे हे ठरतं. म्हणजे एकूण फ्रोझन शोल्डर असेल किंवा तुम्ही सांगितलं की काही आजारांवरती घरी पण तुम्हाला सांगितलं जातं काय व्यायाम करायचा आणि त्याच्यावरती ते अवलंबून राहील हो. की तुम्ही तो व्यायाम नेमका घरी जाऊन कितपत प्रामाणिकपणे करता हा, आहात. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि एकदा तुमचा त्रास कमी झाला आणि सांध्याचा जो जखडलेला असतो तो एकदा फ्री झाला, तर मग त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज बंद केल्या तरी चालतील. निश्चितच. मशीन्स किंवा काही उपकरणं वापरली जातात फिजिओथेरपीमध्ये तुम्ही म्हणालात, तर त्याच्याबद्दल आपण काय माहिती सांगू? हो, खूप सारी उपकरणं किंवा मशीन्स यामध्ये वापरली जातात. पण मशीनचा उपयोग याआधी ज्याप्रमाणे मी सांगितलं, मशीनचा उपयोग आपण फक्त काही प्रमाणात पेन कमी करण्यासाठी आणि त्या ज्या स्नायू असतात त्यांना एक्झरसाईजसाठी रेडी करण्यासाठी आपण या मशीनचा वापर करतो. त्याच्यामुळे या मशीन्सचा सवय लागत नाही आणि जे डिझायर्ड इफेक्ट असतात किंवा जास्त फायदा ज्यामुळे होतो एक्झरसाईजमुळे, तर त्या एक्सरसाईजचा इफेक्ट पण चांगला येतो. तर यामध्ये आपण अल्ट्रासाऊंड, IFT, टेन्स, आता ॲडव्हान्स मशीन्स आलेल्या आहेत, टिकार, लेझर, अशा भरपूर प्रकारच्या मशीन्स वापरतो. पण पेशंटचा आजार काय आहे त्यावरून ते आम्ही ठरवतो की कुठली मशीन्स कुठल्या आजारावर वापरायची. सर, बरेचसे पेशंट जे असतात ज्यांचे विविध प्रकारचे ऑपरेशन झालेले आहेत, कुणाचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन आहे किंवा आणखीन इतर कुठले फ्रॅक्चर्स झाल्यानंतरचे झालेले ऑपरेशन्स आहेत, तर अशा वेळेला थोडं भीती असते त्या पेशंटच्या मनामध्ये की आता यानंतर व्यायाम कसा, हो ना. तर अशा पेशंटसाठी आपण काय सुचवू, त्यांनी फिजिओथेरपीकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? बरोबर. अशा पेशंटला आता आपल्या इथे फिजिओथेरपीबद्दल अवेअरनेस खूप वाढलेला आहे. जेव्हा डॉक्टर पेशंटचं ऑपरेशन करतात तेव्हाच त्यांना एक कल्पना देतात की आपल्याला फिजिओथेरपी इतक्या दिवस करावी लागेल किंवा याच्यापेक्षा जास्त दिवस करावी लागेल याच्यासाठी. आणि फिजिओथेरपीमुळेच डॉक्टर तर त्यांचं हाड जोडण्याचं काम करून घेतात, पण त्याला दैनंदिन कामांमध्ये आणण्यासाठी फिजिओथेरपी ची आवश्यकता खूप असतं. तर जेव्हा डॉक्टर पेशंटला सांगतात की तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे, तेव्हा पेशंट फिजिओथेरपिस्टकडे येतात. किंवा आजकाल असं झालेलं आहे की पेशंट डायरेक्ट पण फिजिओथेरपिस्टकडे येतो. आणि एकदा पेशंट आल्यानंतर मग त्याला कशा पद्धतीने त्याला दैनंदिन जीवनांमध्ये त्याला आम्ही ADLs म्हणतो, ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं ट्रेन करायचं किंवा त्या सांध्यांची हालचाल जी असते, जी ऑपरेशननंतर थोडीशी कमी झाली असते, ती कशी नॉर्मल करायची, मग आम्ही ते करतो. म्हणजे अशा पेशंटचं एक तर खरं तर मनोधैर्य वाढवणं पण खूप महत्त्वाचं असतं. हो. तर त्यांनी त्या बाबतीत कसं टिकून राहिलं पाहिजे पेशंटनी, कारण हे पेशंट थोडेसे मनाने हळवे झालेले असतात ऑपरेशन्समुळे आणि फिजिओथेरपी म्हटल्यावरती त्यांना तुमच्याकडनं जास्त सपोर्ट मिळणार असतो, दैनंदिन हालचालींसाठी त्यांना योग्य व्यायाम प्रकार समजणार असतात. तर ह्या गोष्टींचं कसं त्यांनी सांगड घालावी? सगळ्यात आधी आमचं पहिलं काम तेच असतं की पेशंटला त्यांचा आजार काय आहे, त्याच्यावर ट्रीटमेंट काय आहे आणि ते ट्रीटमेंटचा वेळ किती आहे आणि या ट्रीटमेंटमधून ते कितपत चांगले होऊ शकतात हे चांगल्या पद्धतीने त्यांच्या भाषेत समजून सांगणे सगळ्यात पहिलं काम आमचं. एकदा त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर मगच आपण जे आपल्याला एखाद्या वेळेस पेनफुल एक्झरसाइजेस किंवा मग एखाद्या वेळेस पेनलेस एक्सरसाइजेस ज्या पण असतात, तर त्या आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. समजा पेशंट आला आणि डायरेक्टच तुम्ही त्यांच्याकडनं खूप दुखणाऱ्या एक्सरसाइज करून गेल्या, तर त्यांचा आधीच विश्वास डळमळीत झालेला असतो आणि अशा कारणांमुळे अजून भीती वाढून ते फिजिओथेरपी किंवा मग एक्झरसाइज करणं पण बंद करू शकतात. तर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना त्यांचा आजाराची तीव्रता किती आहे आणि तिच्यातून आपण कशा पद्धतीने फिजिओथेरपीची मदत घेऊन बाहेर निघू शकतो हे समजावून सांगणे गरजेचं आहे आणि ते आमचं सगळ्यात पहिलं काम आहे. बरेचदा ऑपरेशनमुळे अशी सूज आलेली पण असते आणि हे पेशंट घाबरलेले असतात की ही सूज पुन्हा फिजिओथेरपीमुळे वाढते आहे का किंवा ह्या व्यायामांमुळे वाढणार आहे का किंवा हा व्यायाम केल्यामुळेच मला दुखतं आहे का.
तर त्या शंका आपण थोडंसं त्यांचं याचं निरसन करूया. बरोबर. आता आजकाल असं सगळं ॲडव्हान्स गोष्टी घडत आहेत. निरनिराळे प्रयोग होत आहेत किंवा निरनिराळे शोध लागत आहेत ट्रीटमेंटमध्ये. तसंच आता एक कन्सेप्ट आलेला आहे की अर्ली मोबिलायझेशन किंवा किंवा लवकर सांध्यांची हालचाल करणे. मग ते ऑपरेशन किती पण कठीण असो, किती पण हाडांचं असो, तर त्यामध्ये आपण जितक्या लवकर मोबिलायझेशन करू, जॉईंटची हालचाल करू, मसलची हालचाल करू, तितके चांगले रिझल्ट्स आपल्याला येतात. सो आता हे तर आम्ही तर सांगतोच, पण जेव्हा ऑपरेशन करणारे डॉक्टर सांगतात तेव्हा तो अजून इम्पॅक्टफुल पेशंटवर येतो की नाही, आपल्याला हे करावंच लागतं. सो हे करता करता एखाद्या वेळेस जॉईंटला सूजन येतं, एखाद्या वेळेस दुखणं पण वाढतं, पण ती आपण जॉईंटची हालचाल करतो म्हणून होतं. आणि ती हालचाल खूप वेगाने नसते, एकदम माइल्ड, एकदम जंटल हालचाल असते की जी हळूहळू आपण स्पीडअप करतो किंवा मग ती थोडेसे त्याची इंटेन्सिटी आपण एक्झरसाईजची वाढवतो. याचा पेशंटला अर्थातच फायदा होतो, नक्कीच फायदा होतो याचा. निश्चितच डॉक्टर, आज आपण फिजिओथेरपी कशासाठी वापरली जाते किंवा कुठल्या रुग्णांसाठी आपण तिचा वापर करू शकतो, कोणाकोणासाठी कोणत्या कोणत्या आजारांवरती आपल्याला फिजिओथेरपीमध्ये उपचार भेटू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमातून श्रोत्यांना दिलेली आहे. तेव्हा आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद ताई. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं डॉक्टर शिरीन देशमुख, स्ट्रेच फिजिओथेरपी फिटनेस क्लिनिक, रामदास पेठ, बिर्ला गेट नंबर 1च्या समोर, अकोला यांचं. डॉक्टर राहुल देशमुख, BPTH, MPTH, फेलोशिप इन कार्डिओ पल्मोनरी रिहॅबिलिटेशन, अपोलो हॉस्पिटल हैदराबाद, सर्टिफाइड क्लिनिकल न्यूरोडायनामिक टेक्निक प्रॅक्टिशनर, विजिटिंग फिजिओथेरपिस्ट, आयकॉन हॉस्पिटल अकोला, एक्झिक्युटिव्ह मेंबर ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट महाराष्ट्र स्टेट, माजी अध्यक्ष अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट. फिजिओथेरपी संबंधी कुठल्याही शंकेसाठी 9359188413 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 9359188413. शेतू, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता फिजिओथेरपी कशासाठी, कोणासाठी आणि कोणकोणत्या आजारावर उपयोगी ठरते. यात सहभाग होता फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर राहुल देशमुख यांचा. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं होतं राजेश जाधव यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.